नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बैलगाडा शर्यत संघटनेचे जे नियम आहेत ते आज जे नवीन जाहीर झालेले आहेत, असे कोणते नियम आहेत ते सगळ्यांना लागू जे झालेले आहेत. चला मग बघूया. गोरगरिबांचा विचार जो आहे तो केलेला आहे या ठिकाणी. मित्रांनो, बघितलं तुम्ही, संघटना सतत गोरगरिबांच्यासाठीच कार्यरत असते आणि तुम्ही बघितलं त्यांनी नियमावली अशी जाहीर केलेली आहे की तुम्ही बघा, ऐकून तुम्हाला चांगलं वाटेल. नियम पहिला असा आहे की मित्रांनो, जे बक्षीस असेल, जे काही बक्षीस असेल ते पहिली 1 ते 3 बक्षीसं आहेत. ती बक्षिसं जी आहेत ते 20,000च्या फरकाने ठेवायचे आहेत, 30,000च्या फरकाने ठेवायची नाही आहेत. म्हणजे प्रथम क्रमांकाचं जर बक्षीस त्या मैदानामध्ये 1,00,000 असेल तर दुसरं बक्षीस 80,000 पाहिजे, तिसरं बक्षीस 60,000 पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहेत ती बक्षिसं आता इथून पुढे 1 ते 3ची बक्षिसं जी आहेत ती 20,000च्या फरकानं करायची आहेत. तसेच शेवटचं जे बक्षीस आहे ते 11,000च्या आत करायचं नाही आहे. 8,000च्या का 11,000च्या आत करायचं नाही मित्रांनो. हा एक नियम चांगला आहे. आणि तसेच ज्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी मैदान आहे त्या ठिकाणी समजा 10 गट पळालेत तर 10चं बक्षीसं त्या ठिकाणी ठेवायची. जर गाड्या 9 पळालेत गट तर 9नंच बक्षीस ठेवायची. जर समजा 8 गाड्या पळाल्यात, गट पळालेत तर 8नंच बक्षीस ठेवायची, 8च बक्षीस ठेवायची. 7 गाड्या पळाल्यात तर 7नंच बक्षीस ठेवायची. म्हणजे हा एक नियम चांगला आणि खूप चांगला नियम आहे मित्रांनो. आणि खूप चांगला विचार केलेला आहे बैलगाडा शर्यत संघटनेने. सगळ्या म्हणजे जेवढे नंदी आहेत, गोरगरीब गाडा मालक असतील, त्यांचासुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे संघटनेने. खूप एकदा मनापासून त्यांचेसुद्धा आभार आहे. तसेच आणखी एक मोठा नियम आहे. तो नियम सगळ्यांना एक उत्सुकता आहे त्या नियमाची, कारण की तो नियम जो आहे तो अगोदर जर जाहीर झाला असता तर आत्तापर्यंत खूप जे आहेत, परंतु असं देर आहे दुरुस्त आहे मित्रांनो. काय आहे तो नियम मित्रांनो असा आहे की तुम्हाला माहितीच आहे, आजकाल कुठलाही बैलगाडा मालक असो, 3, 4, 5 कायकांच्या 10सुद्धा चिठ्ठ्या असते त्या. परंतु असं आता इथून पुढे आपल्याला करता येणार नाही आहे. गाडा मालकांना नक्की काय करता येणार नाही म्हणजेच मित्रांनो, समजा 2 नंदी असतात, त्यांचं 2 मालक असतात, बरोबर आहे. एक्झाम्पल मी आणि दुसरा, माझे दोघांचे वेगवेगळे बैल आहेत. मग त्यांनी लाईव्ह लॉटमध्ये जे आहेत चिठ्ठ्या फक्त 2च टाकायच्या, तिसरी चिठ्ठी टाकायचीच नाही. तिसरी चिठ्ठी टाकली तर गाडी बाद. आणि जर ही गाडी जर दुसऱ्या कोणाच्या नावावर पळाली तुमच्या चिठ्ठी व्यतिरिक्त तर तीसुद्धा म्हणजे ती गाडी बादच करण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, ऐकलं, स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर एक गाडी जी आहे ती 2 चिठ्ठ्या पडणार त्यांच्या वेगवेगळ्या मालकांच्या. 2 चिठ्ठ्या टाकल्यानंतर जिथं कुठंही तुमचा नंबर येईल, समजा एक्झाम्पल 1 ते 50चे गट आहेत, जरी तुमची चिठ्ठी जी आहे ती 50व्या नंबरवर जरी आली गटामध्ये तरी तुम्ही पळायचं त्या ठिकाणी. म्हणजे बघा, हा एक नियम जो अगोदर व्हायला पाहिजे होता असं वाटत होतं, परंतु खूप चांगला नियम काढला आहे. गोरगरिबांचा विचार केला आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, जेवढे मोठे गाडा मालक असतील ते सगळे तुम्हाला माहिती आहे दुसऱ्याच्या चिठ्ठीवरती पळतात आणि गोरगरिबाच्या गाडीला थोडंसं मरण येतं. मरण म्हणजेच चांगली गाडी बाहेर जाते. काय करणार, सगळी टॉपची गटून असतात, गोरगरिबांना करायचं काय. म्हणून याचा विचार जो आहे तो संघटनेने केलेला आहे की कुठलीही गाडी असू द्या, त्या गाडीचे 2 मालक असतील त्यांनी 2च चिठ्ठ्या टाकायच्या. 2 चिठ्ठ्यावरती कुठं बी चिठ्ठी येऊ दे तुमची, मग 1 नंबर गटामध्ये 7 नंबर तास असू द्या, मग किती कुठं बी येऊ द्या, 2 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या पळायचंच तुम्ही, कुठल्याही चिठ्ठी असू द्या. आणि तिसऱ्या चिठ्ठीवर जर कुठं पळाला तर मग ती गाडी बाद आहे. आणि हा एक चांगला महत्त्वाचा नियम जो आहे तो संघटनेने काढलेला आहे मित्रांनो, बघा. आणि तसेच लाईव्ह लॉट जे आहे ते संध्याकाळी 10च्या आतमध्ये सगळे उरकायचे आहेत. 10च्या पुढे अजिबात लाईव्ह लॉट करायचे नाहीत. हा एक चांगला नियम आहे मित्रांनो. कारण की संघटनेने सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे गोरगरीब असतील सगळ्याचा विचार केला आहे. असे नियम कडक काढलेत मित्रांनो. बघा, आता गोरगरिबाचा नंदीसुद्धा मित्रांनो गुलाल घेऊ शकतो. टॉपच्या मैदानामध्ये हिंद केसरी होऊ शकतो मित्रांनो. हिंद केसरीच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं काय होतं, 4-4, 5-5 चिठ्ठ्या असतात त्या मोठमोठ्या लोकांच्या. त्याच्यामुळे गोरगरीब मालक
त्यांची काय परिस्थिती नसती, एक चिठ्ठी असते, एक ते लयतले 2 चिठ्ठे असतात, त्यामुळे करणार काय ती तर दुसऱ्याच्या नावाने चिठ्ठे घेऊ शकतात. आणि काही मध्यस्थी पण लोक असतात ते काय करतात, चिठ्ठी विकत घेतात आणि ते दुसऱ्यांना विकतात. तसंसुद्धा होणार नाही मित्रांनो. आता चांगला नियम काढला आहे. हे नियम जे आहे ते काटेकोरपणाने काढले, गोरगरीब गाडा मालकाचा विचार केला आहे मित्रांनो. नियम कसे आहेत बघा.